सासरच्या घरी आल्यावर वडिलांचा अपमान होत असल्याचं पाहून मुलीने सासू सासरे यांना असा धडा शिकवला की त्यांचे भानच हरपले. मी पायल, घरची धाकटी सून आहे. माझं लग्न अवघ्या 6 महिन्यांपूर्वी झालं होतं. मी सुशिक्षित आहे. माझ्या पतीचा चांगला व्यवसाय आहे. माझ्या घरात सासू सासरे, जेठ जेठानी, त्यांच्या 2 मुलांव्यतिरिक्त आम्ही दोघं पती पत्नी आहोत. घरी सगळे चांगले आहेत. माझी जेठानी देखील खूप चांगली आहे. जर कोणी सर्वात वाईट असेल तर ती मी आहे, कारण मी कोणाचं चुकीचं बोलणं सहन करू शकत नाही. सासरच्या घरी आल्यानंतर मी अशी झाली असं नाही. लहानपणापासूनच मी सरळ तोंडावर उत्तर देणारी आहे. त्यामुळे बहुतेक लोकांना मी आवडत नाही. माझ्या आईने मला किती वेळा शिकवलं की तू जे काही बोलतेस ते बरोबर असतं, पण तुझी बोलण्याची पद्धत थोडी चुकीची आहे. त्यामुळे तुझी बोलण्याची पद्धत बदल. मी बऱ्याचदा प्रयत्न केले, पण ते काही झालं नाही. जेव्हा मी काही चुकीचं पाहते किंवा ऐकते तेव्हा मी खरं खरं बोलते. म्हणूनच माझ्या सासरच्या लोकांना मी अजिबात आवडत नाही आणि 6 महिन्यातच मी चांगली सून होण्याऐवजी खूप वाईट सून बनले. मात्र माझी जेठानी आहे, जी कोणाला पटकन उत्तर देत नाही. ती शांतपणे तिच्या कामात गुंतलेली असते. त्यामुळेच ती सर्वांची आवडती सून आहे. अशी तर ती खरंच खूप चांगली आहे. माझी इच्छा असूनही मी तिच्यासारखी होऊ शकत नाही. एके दिवशी सगळ्यांचा नाश्ता झाल्यावर जेव्हा मी नाश्ता घेऊन बसली तोपर्यंत पराठा थंड झालेला होता, जो खायला अजिबात चांगला लागत नव्हता. तरीही मी गुपचूप खाऊ लागले, कारण माझ्या सासरच्या घरात हाच नियम आहे. आधी घरातले सगळे खातील, मगच सून खाणार. आणि सासरचं काय, तर माझ्या माहेरच्या घरीही मी हेच पाहिलं आहे. जोपर्यंत आजी होती तोपर्यंत आईची काय हिंमत की ती आजी किंवा वडिलांच्या आधी जेवण करेन. तिने तर दोघांच्याही आधी चहाही कधी प्यायला नव्हता. मनात हाच विचार करत मी पराठा खात होती की तितक्यात माझी सासू टोमणे मारत म्हणाली, अरे सगळ्यांनी कधीच आपला नाश्ता संपवला आणि तू किती वेळ नाश्ता घेऊन बसली आहेस. तुझ्याकडून खाल्लं जात नाही की तोंडात दात नाहीत. घरची सगळी कामं पडली आहेत आणि यांना जेवतानाही टाइमपास करायचा असतो. हे सगळं ऐकून मला खूप वाईट वाटलं, पण मी नॉर्मल होऊन म्हणाले, आई जेवताना सुद्धा तुम्ही मला ऐकवत आहात. किमान जेवताना तरी टोमणे मारू नका. सगळ्यांचं जेवण झाल्यावर मी जेवायला बसले आहे. माझं म्हणणं ऐकून माझ्या सासूबाई माझ्याकडे रागात पाहत म्हणाल्या, तुझी जीभ सगळ्यात जास्त चालते, बाकी काही नाही. असं बोलून ती निघून जाऊ लागली. मग वळून म्हणाली, आकाश झोपेतून उठला की नाही? मी म्हणाली, नाही आई, अजून उठले नाहीत. अरे मग उठव ना. आज त्याच्या वडिलांनी सांगितलं होतं की लवकर दुकानात जाण्यासाठी. हा मुलगा पण ना, जेव्हापासून लग्न झालं आहे 1 नंबरचा आळशी आणि कामचोर झाला आहे. असंच चालू राहिलं तर घराचं आणि व्यवसायाचं कल्याण होईल. मी पुन्हा काही बोलणार तोपर्यंत माझ्या जेठानीने मला गप्प राहण्याचा इशारा केला. म्हणूनच मी गप्प राहिले. पण सासूबाई गप्प बसल्या नाहीत. जेव्हापासून या मुलाचं लग्न झालं आहे आणि ही मुलगी घरात आली आहे तेव्हापासून घराची उन्नतीच बंद झाली आहे. हिची पावलं तर अजिबात शुभ नाहीत. हळूच बडबडत ती खोलीच्या बाहेर निघून गेली. हे सर्व ऐकून मी थक्क झाली. तेवढ्यात जेठानी म्हणाली, शांत राहा. सासरी अशा गोष्टी ऐकाव्याच लागतात. तू अजून नवीन नवीन आहेस, त्यामुळे तुला जास्त काही माहीत नाही. हळूहळू तुला या सर्व गोष्टी कळतील. त्यामुळे या सर्व गोष्टी मनावर घेऊ नकोस. तू जितका जास्त विचार करशील तितके जास्त दुःखी होशील. एके दिवशी माझी जेठानीने मला विचारले, आज जेवायला काय बनवणार? मी म्हणाले, छोले पुरी. तितक्यातच पाठीमागून सासूबाई म्हणाल्या, अरे तिला का विचारतेस? आणि मला ते आवडत नाही. तू बटाटा कोबीची भाजी आणि पोळ्या बनव. ठीक आहे, मी सर्व तयारी करून देते, तुम्ही बनवा. ठीक आहे ताई. मी स्वयंपाक करत होती तेव्हा मला माझ्या भावाचा फोन आला की मी आणि पप्पा तुझ्या घराजवळच काही कामासाठी आलो आहोत, तर आम्ही तुला भेटायला येत आहोत. मी खुश झाली आणि म्हणाली, हो दादा, या आणि जेवण इथेच करा. मी छान स्वयंपाक करून ठेवते. दादा म्हणाला, हो ठीक आहे. माझ्या आनंदाला सीमा उरली नव्हती. लग्नानंतर पप्पा पहिल्यांदाच माझ्या घरी येत होते. मी खूप उत्साही होते. पप्पा आणि दादाच्या येण्याची बातमी मी माझ्या सासूबाई आणि जेठानीलाही सांगितली. तेव्हा जेठानीला आनंद झाला, पण सासूबाईंचा चेहरा मात्र पडला होता. कदाचित तिची इच्छा नव्हती की माझ्या माहेरची लोकं इथे यायला हवीत. पण मी काहीच बोलले नाही आणि शांतपणे किचनमध्ये स्वयंपाक करू लागले. काही वेळातच मी आणि माझी जेठानीने मिळून पूर्ण जेवण तयार केले. मी माझ्या वडिलांची आवडती पनीरची मिक्स भाजी आणि दहीवडाही बनवला
तोपर्यंत माझा नवरा उठला आणि चहा मागू लागला. तर मी म्हणाली, तुम्ही इतका वेळ झोपून राहता आणि आई मात्र माझ्यावर रागवतात. पटकन दुकानात जा. पप्पांनी तुम्हाला पटकन दुकानात बोलावले आहे. माझे म्हणणे ऐकून तो म्हणाला, हो माहीत आहे, जाईन मी. ते तर रोजच मला लवकर येण्यासाठी बोलतात. पण लोकांचीही काही पर्सनल लाईफ असते की नाही. इकडे किचनमध्ये बरेच पदार्थ बनवलेले पाहून जेठानीने डोळे मोठे करून म्हणाली, हे सगळं न विचारता बनवलं आहे. आई रागवणार तर नाही ना? हे काय बोलत आहात ताई? त्या का नाराज होतील? माझे वडील पहिल्यांदाच येत आहेत, त्यामुळे त्यांच्या आवडीचं जेवण तर बनवायलाच हवं ना? नाही तर ते बोलतील की मुली सासरच्या घरी जाऊन बापाची पसंत नापसंतही विसरली. जेठानी म्हणाली, हो तुझं अगदी बरोबर आहे, पण मला थोडी भीती वाटत आहे की आई रागवायला नको. ते काय आहे ना, एवढ्या वर्षात मी कधीच आईला न विचारता जेवण बनवलेलं नाही आणि घरी कोणी पाहुणे आले तर मुळीच नाही. मी म्हणाली, अरे ठीक आहे ना ताई, जरी रागावल्या तरी थोडं ऐकून घेईन. असंही आई माझ्यावर नाराजच असतात. असं बोलून मी आणि जेठानी हसायला लागलो. आम्ही दोघे बोलतच होतो की तेवढ्यात अचानक माझ्या सासूबाई स्वयंपाकघरात आल्या. मी पप्पांसाठी काय काय तयारी केली आहे हे पाहण्यासाठी. ती जवळ येऊन सर्व काही पाहू लागली. मी बनवलेल्या सर्व वस्तूंची नावे त्यांना सांगितली. हे ऐकून माझ्या सासूबाई म्हणाल्या, तुम्ही इतकं सर्व सासरच्या लोकांसाठी कधी बनवलं आहे का? मी म्हणाले, आई गेल्या रविवारी तर बनवलं होतं इतकं सर्व. रोज रोज थोडीच बनवलं जातं. आणि वडिलांबद्दल सांगायचं झालं तर ते पहिल्यांदाच येत आहेत, त्यामुळे असं काहीतरी खास असायलाच हवं ना. माझं बोलणं ऐकून माझ्या सासूबाई चेहऱ्यावर मंद हास्य घेऊन निघून गेल्या. दादा आणि पप्पा दोघेही वेळेवर आले. तोपर्यंत सासूने माझे वडील येत असल्याचे सासऱ्यांना सांगितले होते, त्यामुळे तेही घरी आले होते. एकमेकांची हालचाल विचारल्यानंतर सर्वांनी एकत्र जेवण केले. आता संवादाची प्रक्रिया सुरू झाली. तेव्हा मी आणि जेठानी उठून जेवायला आलो. तेव्हा माझ्या वडिलांनी विचारले, माझी मुलगी चांगली राहत आहे ना? तिच्या वागण्याने तुम्ही खुश तर आहात ना? ती तुमची सर्वांची सेवा करते की नाही? तुमची काही तक्रार तर नाही ना? पप्पांचं बोलणं ऐकून मी माझ्या जेठानीला म्हणाले, बघा ताई, पप्पांचं तर माहीत नाही, पण आई नक्कीच बोलते. बाकी सर्व तर ठीक आहे, बस तुमच्या मुलीची जीभ थोडी तीक्ष्ण आहे, एवढंच. पण हे काय? पप्पांचे बोलणे संपण्याआधी सासरे जरा उद्धटपणे म्हणाले, ते सगळं आपण नंतर बोलूयात, पण आधी मला सांगा की तुम्ही कसे आलात? पप्पा म्हणाले की नाही, मी तर जावई बापूंना फोन केला होता आणि मुलीलाही माहीत होतं की आम्ही दोघेही येत आहोत. तिने तुम्हाला सांगितलं नाही का? सासरे थोडे कडक होऊन म्हणाले, आधी मला हे सांगा की हे घर कोणाचं आहे? माझं आहे की तुमची मुलगी आणि जावयाचं? पप्पा म्हणाले, तुम्ही हे काय बोलत आहात? अर्थातच घर तुमचं आहे. मग तुम्ही मला विचारून यायला हवं होतं की मुलगी आणि जावयाला? तेव्हाच मी विचारात पडलो होतो की तुमची मुलगी अशी का आहे. अरे जर बापच असा असेल तर मुलगी अशीच असेल ना? माझे पप्पा उदास होत म्हणाले की सर, नक्की काय झालं आहे आणि तुम्ही असं का बोलत आहात? कुठली गोष्ट कुठे घेऊन जात आहात? ठीक आहे, तुम्हाला नाही आवडलं तर पुढच्या वेळेस तुम्हाला सांगून मगच येईल, पण तुम्ही असं बोलू नका. तसं काय केलंय पायलने? सासरे म्हणाले की काय काय सांगू? एक गोष्ट असेल तर ना, कोणतेही संस्कार दिलेले नाहीत तुम्ही मुलीला. अजिबात संस्कार नाहीत तुमच्या मुलीमध्ये. दोघांचं बोलणं ऐकून मी ताट सोडले आणि उठून उभी राहिले आणि बाहेर येऊ लागले. पण माझ्या जेठानीने माझा हात धरून मला थांबवले आणि नकारार्थी मान हलवली की तू बाहेर जाऊ नकोस. बाहेर तर गेली नाही, पण जेवण अर्धवट सोडून मी खोलीत आली, जिथून त्यांचे बोलणे स्पष्ट ऐकू येत होते. सासरे अजूनही बोलतच होते. त्यांचे बोलणे ऐकून पप्पा आणि दादा दोघेही गंभीर झाले. काही क्षण शांत राहिले, मग ते म्हणाले, काय केलं आहे माझ्या मुलीने? तुम्ही का इतके नाराज होत आहात? सासरे म्हणाले, काय काय सांगू? एक गोष्ट असेल तर ना, पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या मुलीला कुणाचीही लाज वाटत नाही. सगळ्यात लहान आहे, पण घरातील मोठ्यांशी ती अशा पद्धतीने बोलते जणू काही ती सर्वात मोठी आहे. ती तिच्या नवऱ्याला नावाने हाक मारते. पण सर, आजकाल तर सगळेच आपल्या नवऱ्याला नावाने हाक मारतात. मग यात रागवण्यासारखं तर काहीच नाही ना? वडिलांचे म्हणणे ऐकून सासरे लगेच म्हणाले की म्हणजे याचा अर्थ तुमची बायकोही तुम्हाला नावाने हाक मारते का? बघा, असं तुमच्या घरात चालत असेल, माझ्या घरात नाही. तुमची मुलगी तिथे सासूचा एक शब्द ऐकत नाही, प्रत्येक गोष्टीवर उलट उत्तर देते. ही काय पद्धत आहे का सुनेची? प्रत्येक वेळेस तिला स्वतःच्या मनाचंच करायचं असतं.
जर माझ्या बायकोने सहन केलं नसतं तर हे घर फार पूर्वीच तुटले असते. माझ्या सासऱ्यांची तक्रार ऐकून मला शॉक लागत होता. आतापर्यंत तर मी हाच विचार करत होते की फक्त माझी सासूच खडूस आणि कठोर स्वभावाची आहे, पण इथे सासरे तर सासूबाईंपेक्षा 2 पावलं पुढे आहेत. त्यांचे कडवट बोलणे मला सहन होत नव्हते. माझे डोळे भरून आले. स्पष्टीकरण देण्यासाठी मी पटकन घराबाहेर पडली, पण माझ्या जेठानीने पुन्हा एकदा माझा हात धरला आणि मला खोलीत ओढून बसवले. काय मूर्खपणा लावला आहेस? तू पुन्हा पुन्हा बाहेर जाण्याचा प्रयत्न का करत आहेस? 2 लोकांमध्ये तू काय बोलणार आहेस? जेठानीचे बोलणे ऐकून मी म्हणाली, बघा ताई, मी तुमचं काही ऐकणार नाही. मी वाईट आहे तर मला थोडा आणखीन वाईट होऊ द्या, पण आता हे सगळं सहन करणं माझ्या क्षमतेपलीकडचं आहे. जेठानी म्हणाली, हो मला माहीत आहे, पण तू आता गप्प बस. ते दोघं बोलत आहेत ना, तर तू मध्ये बोलू नकोस. पण तरीही मी जाऊ लागले तेव्हा जेठानीने रागातच माझा हात झटकून म्हणाली की ठीक आहे, जा आणि जाऊन बोल आणि खूप अपमान करून घे आपल्या दादाचा आणि वडिलांचा. तेव्हा मी परत खोलीत बसले आणि खूप रडू लागले. मला रडताना पाहून माझी जेठानीही रडू लागली आणि म्हणाली की फक्त एवढं समजून घे की सासरच्या घरात पाय रोवणे इतके सोपे नसते. बाहेर दोघेही बोलतच होते. यावेळेस माझी सासू बोलत होती, अरे माझी मोठी सून इतकी सभ्य आणि सुसंस्कृत आहे की मी काय सांगू. ती शिकलेली नाही का? ती तर एका मोठ्या कुटुंबातील आहे आणि कंपनीच्या मालकाची मुलगी आहे. तिचे वडील जितके कमाई करतात तितकी तर तुमची कमाई देखील नाही, पण तरीही तिला अभिमान दूरदूरपर्यंत नाही. आणि एक तुमची मुलगी आहे. ज्या दिवसापासून माझ्या मुलाचं लग्न झालं आहे, जेव्हापासून तुमची मुलगी माझ्या घरी सून म्हणून आली आहे, तेव्हापासून माझ्या घराची बरकतच थांबली. खूपच अशुभ पावले आहेत तुमच्या मुलीची. माझा मुलगा खूप कष्ट करतो, पण लग्नानंतर तर त्याने काम करणेच बंद केले आहे. ती माझ्या लहान लहान नातवंडांना काम करायला लावते. आणखीन सांगू तुम्हाला, तुम्ही तर आमची फसवणूक केलीत. लग्नाआधी तर खूप मोठमोठ्या गोष्टी केल्या होत्या. माझी मुलगी अशी आहे, माझी मुलगी तशी आहे, पण मी गेल्या 6 महिन्यात तिचे खरे रंग पाहिले आहेत. ते म्हणतात ना की डोंगर खोदला आणि उंदीर निघाला. सासू सासऱ्यांच्या तोंडून हे सर्व ऐकून माझ्या वडिलांनी खाली मान घातली. तेव्हा सासरे म्हणाले, ठीक आहे, आम्हाला जे काही बोलायचं होतं ते आम्ही बोललो. आता तुम्हाला तुमच्या मुलीशी जे काही बोलायचं आहे ते बोलू शकता. तेव्हा पप्पांनी मला आवाज दिला, पायल बेटा बाहेर ये जरा. मी लगेचच बाहेर आले आणि पप्पांजवळ आले. रागातच असलेल्या कारणामुळे डोळे लाल झाले होते, जे बघून मी शॉक झाले होते. बेटा, मी हे काय ऐकतोय? तुझे सासू सासरे तुझ्याबद्दल काय म्हणत आहेत? असं का करत आहेस बेटा? मी आणि तुझ्या आईने तुला किती शिकवले, किती समजवले, नाही समजलीस का? बेटा, हे तुझं सासरचं घर आहे. इथे प्रत्येक पाऊल टाकताना नीट विचार करायला हवा आणि मगच बोलायला हवं. तू एवढी शिकलेली आहेस, पण तरीही तुला तेवढी समज नाही. तू तुझ्या आईने दिलेले सगळे संस्कार विसरलीस. मी तर असाच विचार करत होतो की माझी मुलगी तिच्या वागण्याने सासरच्या घरात सगळ्यांची मनं जिंकेल, मला माझा अभिमान वाटेल. पण आज हे सगळं ऐकून मला खूप वाईट वाटलं आहे, खूप लाज वाटत आहे. माझ्या वडिलांचे बोलणे ऐकून माझी नजर खाली झुकली आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ठीक आहे बेटा, आता कुठे तू तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहेस, त्यामुळे काही चुका होणारच आहेत. चला, आजवर झालेल्या चुकांची माफी मागून घे आणि अशा चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घे. समधीजी, दोन्ही हात जोडून आपणास आग्रह करतो की कृपया माझ्या मुलीला लहान समजून तिला माफ करा. भविष्यात पुन्हा ती अशी चूक करणार नाही. मला माहीत आहे की ती बोलक्या स्वभावाची आहे, पण तिचे मन साफ आहे. वडिलांचे म्हणणे ऐकून माझे सासू सासरे एक शब्दही बोलले नाहीत, फक्त वेडेवाकडे तोंड करून रागाने माझ्याकडे पाहू लागले. पप्पा म्हणाले, चल बेटा, माझ्यासमोरच माफी माग. मी म्हणाले, पप्पा आधी माझं म्हणणं ऐकून तर घ्या. पण आता वडील माझ्याकडे रागाने पाहू लागले. पप्पा म्हणाले, तुझं म्हणणं का ऐकून घेऊ? आधी मी जे बोललो ते कर. चल माफी माग आधी तुझ्या सासू सासऱ्यांची. मी म्हणाले, सॉरी पप्पा, मी माफी मागणार नाही. पाहिलं किती वाईट वर्तन करणारी मुलगी आहे. तिने सासरच्या घरी माझे नाक कापले तरीही तिला तिच्या चुकीची जाणीव नाही. यावेळेस पप्पा खूपच रागात दादाला म्हणाले. हे ऐकून मी म्हणाले, पप्पा तुम्ही फक्त एकच बाजू ऐकून निर्णय कसा घेऊ शकता? माफी मागण्यासाठी तुम्ही फक्त सासू सासऱ्यांची बाजू ऐकून माझ्यावर रागवत आहात. तुम्ही एकदाही का विचारलं नाहीत की तुलाही काही बोलायचं आहे का बेटा? जरी माझी चूक असली तरी मला माझं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुम्ही आधी माझं म्हणणं पूर्ण ऐका, मग तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे.
पप्पा माझ्याकडे रागाने पाहू लागले. माझा भाऊ म्हणाला, हो पप्पा, ताई अगदी बरोबर बोलत आहे. तिची ही बाजू एकदा ऐकून घ्या, तेव्हाच आपल्याला नीट समजेल की नक्की काय प्रॉब्लेम आहे. तर वडील म्हणाले, अच्छा ठीक आहे, बोल. मी बोलू लागताच माझ्या सासूबाई उठल्या आणि निघून जाऊ लागल्या. तर मी म्हणाली, आई बाबा तुम्ही दोघेही इथेच बसा, कारण मला जे काही बोलायचं आहे ते मी तुमच्या दोघांसमोरच बोलेन. ठीक आहे, बोल, असे म्हणत माझे सासू सासरे दोघेही पुन्हा जागेवर बसले. सासू सासरे दोघेही माझ्याकडे रागाने पाहत होते. मी तिथेच खाली जमिनीवर बसली. हे पाहून माझा भाऊ उभा राहिला आणि त्याने मला खुर्ची दिली आणि बसायला सांगितले. नाही भाऊ, मी खालीच ठीक आहे. माझ्या सासरच्या घरात असा नियम आहे की जेव्हा घरातील वडीलधारी मंडळी सोफ्यावर आणि खुर्चीवर बसलेले असतात तेव्हा आम्ही त्यांच्या बरोबरीने बसायचे नाही, तर खाली जमिनीवर बसायचे. हे ऐकून माझी सासू आणि सासरे माझ्याकडे पाहू लागले आणि वडील आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. मी माझ्या वडिलांना विचारले की सर्वप्रथम मला सांगा की यांनी माझ्याबद्दल तुम्हाला इतकं काय सांगितलं, तेव्हा तुम्ही का विचारलं नाही की मी काय चूक केली आहे. वडील आणि भावासोबत माझे सासू सासरेही माझ्याकडे पाहू लागले. ठीक आहे, त्यांनी नाही सांगितलं, नको सांगू देत, पण तुम्ही विचारलं, चला मीच सांगते सर्व काही तुम्हाला. त्यांनी त्यांच्या रीतीबद्दल का सांगितले हे माहीत आहे का तुम्हाला पप्पा? लग्न झाल्यानंतर जेव्हा मी इथे आली तेव्हा वाटलं हे खूप सुशिक्षित कुटुंब आहे, तर हे सगळे जरा मोकळ्या विचारांचे असतील, आधुनिक विचारसरणी असेल, म्हणूनच मी माझ्या जेठ आणि सासऱ्यांसमोर पदर घेतला नाही. मी त्यांच्यासोबत अगदी सामान्यपणे वागू लागली, जे त्यांना आवडलं नाही. पण त्यांनी ही गोष्ट मला प्रेमाने समजावून सांगितली नाही. उलट मला बरं वाईट ऐकवलं की तुझ्या आईने तुला एवढंही शिकवलं नाही की सासऱ्यांसमोर आणि जेठसमोर पदर घेऊनच जायचं म्हणून. आणि हो, तू घरात सर्वात लहान आहेस, त्यामुळे तू डोक्यावर नेहमीच पदर घ्यायचा. मग मी म्हणाले की जेव्हा मी माझ्या जेठाला भाऊ आणि माझ्या सासऱ्यांना पप्पा म्हणते, तर मग त्या दोघांसमोर पदर घेण्याची काय गरज आहे. हे ऐकून त्यांनी मला तेव्हाही खूप काही सुनावले. तुमच्या संस्कारांबद्दल आणि संगोपनाबद्दल त्यांनी मला नको नको ते सुनावलं. मला खूप वाईट वाटले, पण त्यांचं बोलणं ऐकूनही मी एकदाही त्यांना प्रतिसाद दिला नाही किंवा कधीच माझ्या डोक्यावरून पदरही पडू दिला नाही. राहिली गोष्ट त्यांच्या मुलाच्या त्यांच्या नावाने हाक मारण्याची, तर सुरुवातीच्या दिवसात मी त्यांना त्यांच्या नावाने हाक मारायची, पण यासाठी त्यांनी मला खूप रागवले. जसे आज ते म्हणाले की तुमची बायको तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारते का, तसेच त्या दिवशीही बोलले होते की तुझी आई तुझ्या वडिलांना त्यांच्या नावाने हाक मारते का. त्या दिवसापासून मी त्यांना त्यांच्या नावाने हाक मारणे बंद केले. पण मी तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगते, यांची मुलगी म्हणजे माझी नणंद या दोघांसमोर तिच्या नवऱ्याला नावाने हाक मारते आणि त्याला आहो जावो न करता एकेरी नावाने बोलावते, तेव्हा तर हे दोघेही असतात, तेव्हा तर हे काहीच बोलत नाहीत. तर मग संस्कार, नियम आणि कायदे फक्त सुनेसाठीच मर्यादित आहेत का? हे कोणते संस्कार आणि नियम आहेत हे तू काय बोलत आहेस सुनबाई? आई मला बोलू द्या. तुम्ही बोलत असताना मी एकदाही काहीच बोलले नाही, तेव्हा मी तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही, म्हणून आता मला जे काही सांगायचं आहे ते मला सांगू द्या, मला थांबवू नका. माझं बोलणं ऐकून सासूने चेहरा पाडला आणि गप्प झाली. आता राहिला त्यांच्या मुलाच्या कामाचा प्रश्न, तर त्यांचे म्हणणे आहे की त्यांचा मुलगा लग्नानंतर कामचोर झाला आहे, पण त्यांचं हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे. गोष्ट अशी आहे की तो याआधीच एक कामचुकार मुलगा होता. तो फक्त काही तासच दुकानात बसतो, बाकीचा संपूर्ण वेळ बाहेर जाणे, मित्रांसोबत पार्टी करणे, रात्री उशिरा घरी परतणे आणि सकाळी उशिरापर्यंत झोपणे या त्याच्या सवयी आधीच रुजलेल्या आहेत. हे लोक त्याचा दोष जबरदस्ती ते माझ्यावर टाकत आहेत. जर माझ्या म्हणण्यावर तुमचा विश्वास नसेल तर त्यांचा मुलगा इथंच बसलेला आहे, तुम्ही समोरासमोर विचारून खात्री करू शकता. आणि राहिली गोष्ट त्यांच्या बरकतीबद्दल, तर त्यामागे बरीच कारणं असू शकतात. त्यांचा मुलगा दुकानाकडे लक्ष देत नसेल किंवा बाजारातील होणाऱ्या चढ उतार, लोकांची ऑनलाईन आणि मॉलमधून शॉपिंग करणे या सगळ्यांचा परिणाम होतोच, तर त्याला मी जबाबदार कशी? माझी पावलं अशुभ कसं हे म्हणत आहेत की आपण त्यांची फसवणूक केली आहे, पण प्रत्यक्षात त्यांनी आपल्याला फसवले आहे. लग्नापूर्वी आपल्याला सांगण्यात आले होते की हा व्यवसाय माझ्या मुलाचा आहे, तोच सर्व काही पाहतो, पण असं काहीच नाही. तो एक नंबरचा आळशी, निष्काळजी आणि कामचुकार व्यक्ती आहे. अच्छा ठीक आहे, आता गप्प बस. समजलं मला की यात फक्त तुझी चूक नाहीये.
पप्पा, मी गप्प बसणार नाही. तुम्हाला माझी संपूर्ण गोष्ट ऐकावी लागेल, नाहीतर मी माझ्या सासरी आणि माहेरी दोघांच्याही नजरेत वाईट होईल. तुम्ही सगळे मलाच दोषी ठरवाल. भाऊ म्हणाला, पप्पा, ताईला तिचे म्हणणे मांडू द्या. पप्पा, मी तुमच्यासोबत खूप भांडून शिक्षणासाठी घराबाहेर पडली. खूप कष्टाने मी MBA पूर्ण केलं, पण मला इथे नोकरी करायची नाही असं सांगण्यात आलं. मी तेव्हाही एका शब्दाने काहीच बोलले नाही. मी तर हाच विचार केला की आयुष्यभर नोकरी तर करायचीच आहे. काही वेळ प्रत्येकासोबत घालवणेही महत्त्वाचं आहे. मग मी अहंकारी कशी होऊ शकते? हे मला नेहमी बोलतात की तुला तुझ्या शिक्षणाचा खूप गर्व आहे. आणि राहिला प्रश्न लहान मुलांकडून काम करून घेण्याचा, तर एक दिवस जेवताना मी रोलीकडून प्यायला पाणी मागितले. यासाठीही यांनी मला खूप काही सुनावले की मी कामचोर आहे, आळशी आहे. मग मुलांनाही शिकवले की यापुढे माझं कोणतंही काम करायचं नाही. त्यानंतर मी मुलांना कोणतंही काम सांगितले नाही. पहिल्यांदा जेव्हा मी पाहिलं की माझी जेठानी सगळ्यांचं जेवण झाल्यावर जेवायला बसते, तेव्हा मी मुद्दामून माझ्या जेवणाचं ताट यांच्यासमोर लावलं. माझ्या सासूबाईंनी माझ्या जेवणाचं ताट उचलून बाजूला ठेवलं आणि म्हणाल्या की आमच्या घरात हा नियम आहे. तुम्ही दोघींनी आम्ही जेवल्याशिवाय जेवायचं नाही. आमचं जेवण झालं की मगच तुम्ही जेवायचं. असं कोणी करतं का पप्पा? तुम्ही तर मला चांगलंच ओळखता की मी माझ्या आजीच्या जुन्या विचारात आणि परंपरेत कितीतरी वेळा आजीसोबत वाद घातला आहे, पण इथे मी कुणाशीच वाद घातला नाही. पण हो, मी माझं मत नक्कीच मांडले. तुम्ही त्यांना विचारा की मी त्यांच्या घरचे नियम आणि कायदे पाळले आहेत की नाही. ज्या गोष्टींसाठी त्यांनी मला नकार दिला त्या गोष्टी मी पुन्हा कधी केल्या का? त्यांच्या नजरेत जेव्हा जेव्हा माझी चूक झाली तेव्हा मी प्रत्येक वेळेस यांची माफी मागितली आहे. तर मग मी अहंकारी आणि संस्कारहीन कशी? मला कोणाचीच पर्वा नाही. मग पुन्हा त्याच गोष्टींची पुनरावृत्ती करणे म्हणजे त्यांचा माझ्यावरचा राग होता. जी खुन्नस होती ती तुमचा अपमान करून काढायची होती. आता पप्पांचा राग कुठे कमी होताना दिसत होता. ते माझ्या सासऱ्यांना काहीतरी विचारणार की तोपर्यंत मी म्हणाली, नाही पप्पा, जरा थांबा, मला अजून काही सांगायचं आहे. इकडे दाराच्या कोपऱ्यात उभी असलेली माझी जेठानी रडत होती. माहीत नाही, कदाचित तिला तिचे पूर्वीचे दिवस आठवले असतील किंवा आणखीन काहीतरी असू शकतं. माझ्या जेठानीला रडताना पाहून मला समजले की कदाचित तिच्यासोबतही असेच काहीतरी घडले असेल किंवा माझ्यापेक्षाही जास्त. कारण अनेकदा मोठ्या सुनेकडून जास्त अपेक्षा असतात. हो पप्पा, ते म्हणाले की माझी जेठानी खूप सुसंस्कृत आणि संस्कारी आहे. तर ती खरंच सुसंस्कृत आणि संस्कारी आहे, पण हे संस्कार तिला तिच्या आईवडिलांनी दिलेले आहेत. यांनी तर फक्त तिला त्रासच दिला आहे. हे तू काय बोलत आहेस? मी कधी आणि कसा त्रास दिला आहे मोठ्या सुनेला? राधा, जरा बाहेर ये. तर तूच येऊन सांग की मी तुला कधी त्रास दिला, कधी छळ केला, कधी बळजबरी केली. ही आपल्यावर खोटे आरोप करत आहे. ती काय बोलणार? तिच्याकडे पाहून असं वाटत नाही की ती कधी तोंड उघडेल. छळाचा अर्थ फक्त शारीरिक नसून मानसिक देखील आहे, जो तुम्ही सर्वांनी मिळून खूप दिलेला आहे. माझं म्हणणं ऐकून माझ्या सासूबाई जोरात ओरडल्या, अरे, तुला येऊन फक्त 6 महिने झाले आहेत आणि तुला कळालं सुद्धा की आम्ही तिला त्रास दिला आहे. आता तू जास्त खोटा आरोप करत आहेस. मी खोटे आरोप करत आहे तर तुम्हीच मला सांगा. तुम्ही कधी तिला मोकळेपणाने बोलू दिले? तुम्ही कधी तिला जाणीव करून दिली की तू सुद्धा या घरची सदस्य आहेस? हे घर तुझंही आहे. तू तुझ्या हिशोबाने राहू शकतेस. तुम्हाला माहीत आहे पप्पा, काही कामात उशीर झाला किंवा काही चूक झाली तर सासू लगेच म्हणायची की हे घर तुझं आहे म्हणून चांगलं काम कर, चांगलं सांभाळून घे. पण बाकीच्या काही चांगल्या कामांसाठी, काही करण्यासाठी त्यांची मुलगी आणि जावयाकडून सल्ला घेतात. घरातील कोणताही निर्णय घेण्यासाठी आम्हा दोघींना तर नाही, पण मुलगी आणि जावयाला नक्कीच समाविष्ट करून घेतात. आणि शेवटी होतंही तेच जे त्यांची मुलगी आणि जावई म्हणतील. हे तर त्यांच्या दोन्ही मुलांना फक्त नावाला विचारतात, पण त्यांचं मत कधीच विचारात घेतलं जात नाही. दिवसभरात कितीही काम केलं तरी कौतुकाचा एक शब्दही उच्चारत नाहीत, पण जेवायला बसल्यावर कुठल्या ना कुठल्या कारणाने ते ताट बघायला नक्की येतात की आम्ही आमच्यासाठी जास्त डाळ आणि भाज्या तर काढून ठेवल्या नाहीत ना, की आम्ही काही एक्स्ट्रा तर बनवले नाही ना. आम्ही सुना कधी घरात, कधी झोपणार, कधी उठणार, कधी जेवणार, कधी बाहेर जाणार, किती वेळासाठी जाणार, किती दिवसांसाठी माहेरी जाणार, कधी परत येणार, हे सगळं काही हेच ठरवतील.
एवढेच नव्हे तर आम्ही कोणत्या रंगाचे कपडे घालायचे हे सासूच ठरवतील आणि आम्ही पण ते मान्य करतो. आणि तरीही ती म्हणते की मी तिचं ऐकत नाही आणि तिच्याचमुळे घर स्थिर आहे. कसं पप्पा? हे घर फक्त त्यांच्याचमुळे चालतं. सुनबाई, तू आता खूप बोलत आहेस. बस, तिला बोलू द्या. ही माझ्या मुलीची खासियत आहे की तिच्याकडून चूक झाली तरी ती मान्य करते, पण जर काही चूक नसेल तर मग ती घाबरत तिच्या बापालाही नाही, म्हणजे माझ्याशीही वाद घालायला कमी करत नाही. पप्पा, हे तर फक्त मी त्यांच्या प्रश्नांचे उत्तर दिले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी माझ्यासोबत काय काय केले आहे हे मी तुम्हाला सांगते. बस कर बेटा, आता आणखीन काही बोलू नकोस. हे ऐकून मला कदाचित सहन होणार नाही. ठीक आहे, बाकी सर्व काही नाही, पण मी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगते. जेव्हापासून माझ्या सासूबाईंना कळलं आहे की मी बाहेर एकटीच राहून माझं शिक्षण पूर्ण केलं आहे, तेव्हापासून ती नेहमी मला प्रकरण अशा प्रकारे फिरवून फिरवून विचारते की जेणेकरून मी हे मान्य करायला हवं की लग्नापूर्वी माझे कुणाशी तरी अफेअर होते आणि हे माझ्या चारित्र्यावर बोट दाखवू शकतील. हे ऐकताच माझ्या वडिलांचे डोळे रक्ताने भरून आले. माझ्या सासूबाई पूर्णपणे घाबरल्या होत्या. कशी लोक आहात? तुमची कसली विचारसरणी आहे? मला वाटलं होतं की सुशिक्षित लोक आहात, मोठं नाव आहे, तुमचा दर्जा आहे, तुमची विचारसरणी ही चांगलीच असेल, माझी मुलगी सुखी राहील. पण तुमचे असे घाणेरडे विचार असतील तर जर मला माहीत असतं तर मी माझ्या मुलीचे लग्न तुमच्या घरी लावून दिलेच नसते. आत्ताच्या आत्ता इथून चल बेटा. तू इतकी काही बोलली आहेस, आता जर तू या घरात राहिलीस तर तुझं खूप मोठं नुकसान होईल, कारण त्यांना सून नको तर त्यांच्या इशाऱ्यावर नाचणारी बाहुली हवी आहे. हो पप्पा, तुम्ही अगदी बरोबर बोलतात आणि मी काही दिवसांसाठी नाही तर कायमची जाणार आहे. तेवढ्यात मला अचानक खोकला आणि उलट्या होऊ लागल्या, कदाचित सतत बोलत राहिल्यामुळे आणि रडत राहिल्याने. पण जेव्हा माझी उलटी थांबतच नव्हती आणि मी चक्कर येऊन खाली पडले तेव्हा मला डॉक्टरांकडे नेण्यात आलं. सासूला वाटलं की मी फक्त नौटंकी करत आहे. हॉस्पिटलमध्ये मला कळाले की मी 2 महिन्यांची गरोदर आहे. मी खरं सांगत आहे, फक्त माझ्या जेठानीने माझं अभिनंदन केलं, बाकी इतर कोणालाही आनंद झाला नव्हता. माझ्या पतीचे वर्तनही सामान्यच राहिले. दरम्यान मी तिथून माझ्या आईवडिलांच्या घरी निघून गेले. या दरम्यान माझ्या सासू किंवा सासऱ्यांनी एकही फोन केला नाही. मी फक्त माझ्या जेठानीसोबत गुपचूप 1-2दा बोलली होती. त्यावेळेस माझ्या पतीने मला साथ दिली. मी एका गोंडस मुलाला जन्म दिला. माझ्या वडिलांनी ही आनंदाची गोड बातमी माझ्या सासू सासऱ्यांना सांगितली की नातू झाला आहे. तरीही कोणीही आलं नाही. पण हो, माझ्या जेठानीने त्यांच्या खात्यावर काही पैसे पाठवले आणि मुलासाठी आवश्यक वस्तू घ्यायला सांगितल्या. आत्तापर्यंत माझ्या माहेरी जवळजवळ सगळ्यांना कळून चुकले होते. त्यामुळे ज्या लोकांना मी आवडत नव्हते ते सगळेच मला टोमणे मारू लागले. आयुष्यभर घरीच बसून राहणार, इतके जीभ चालवशील तर सासरी कशी राहशील, किती सूट दिली आहे, मुलगी इतकं कशी बोलू शकते. मला त्या लोकांचे बोलणे सहन होत नव्हते. पण आईकडून सगळं समजल्यावर मी शांत झाले. मूल आता 3 महिन्यांचे झाले होते तेव्हा माझे पती म्हणाले, चल आता आपल्या घरी जाऊया. मुलाला पाहून आईवडिलांचा सर्व राग निघून जाईल. मला पण वाटलं की हो, त्यांचं म्हणणं बरोबर आहे, कारण अनेकदा आजीला सून आवडत नसावी पण नातवंड खूप आवडतात असा विचार करून मी पुन्हा सासरच्या घरी आले. पण इथे सासू सासऱ्यांनी माझ्याशी बोलणं तर सोडाच, मुलाला आपल्या मांडीवरही घेतलं नाही. हे पाहून मला खूप वाईट वाटलं. मी रडायला लागले. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, आजपर्यंत माझ्या पतीला त्यांची जबाबदारी समजलेली नव्हती, चांगलं काम करत नव्हते. आता माझ्या सासऱ्यांना या गोष्टीचाही खूप राग येऊ लागला. जेव्हा त्यांनी माझ्या पतीला ऐकवायला सुरुवात केली आणि एक दिवस त्यांना घर सोडण्यास सांगितले तेव्हा माझ्या पतीला वाटले की वडील फक्त रागाच्या भरात बोलत आहेत, परंतु प्रत्यक्षात त्यांनी खरोखर घर सोडण्यास सांगितले होते. हे रडू लागले की लहान मुलाला घेऊन कुठे जाणार. माझे सासरे म्हणाले, तुला माहीत नाही तर तुझी बायको जिथे सांगेल तिथे निघून जा. 6 महिन्याच्या मुलाला घेऊन आम्ही दोघांनीही घर सोडले आणि पुन्हा एकदा माझ्या आईवडिलांच्या घरी आलो. आता माझे पती नोकरी शोधू लागले. त्यांना नोकरीचा अनुभव नसल्याने त्यांना चांगली नोकरी मिळाली नाही. मी माझ्या माहेरच्या घरी जवळपास 3 वर्ष राहिले. आता तर माझ्या आईवडिलांनाही काळजी वाटू लागली, कारण या दरम्यान माझ्या पतीने बऱ्याच नोकऱ्या पकडल्या आणि सोडल्याही. कुठेच त्यांचे मन लागले नाही. शेवटी माझ्या जेठला फोन केला
त्यांच्याकडून पैसे मागितले आणि छोटंसं दुकान टाकलं. आता मीही कामाला लागली होती आणि हळूहळू दुकानही भरभराटीला येऊ लागलं. या दरम्यान मी आणखीन एका मुलाची आई झाले. यावेळेससुद्धा मी माझ्या सासू सासऱ्यांना सांगितले, पण ते आलेले नाहीत आणि मला बोलावलंही नाही. यावेळी सर्व काही माझ्या आईनेच हाताळले. जवळपास 1 दशकानंतर आता मी सामान्य जीवन जगत आहे आणि सर्व काही ठीक चाललं आहे. पण माझ्या सासू सासऱ्यांच्या नजरेत मी अजूनही वाईट आणि संस्कारहीन आहे. मी माझ्या सासरच्या घरी क्वचित जाते. सासू सासरे यांना फोन करूनही ते दोघेही माझ्याकडे आले नाहीत. तेव्हा मीही फोन करणे बंद केलं. होय, मी कधीतरी माझ्या जेठानीला भेटायला जाते. कधीकधी तीही माझ्या घरी येते. ती माझ्याकडे बघतच राहते. खूप हिंमतवाली आहेस तू. तू धन्य आहेस. तू निदान तोंड उघडून निषेध तर केलास. माझ्यात तेवढी हिंमत नाही. एके दिवशी मी तिला विचारले, ताई तुम्ही त्या दिवशी एवढ्या का रडल्या होत्या? ती फार काही बोलली नाही. फक्त एवढंच सांगितलं की तुझ्यासोबत जे काही घडलं आहे त्यापेक्षा खूप काही माझ्यासोबत घडलं आहे आणि तुझ्या वडिलांना किमान जेवू तरी घातलं, पण माझ्या वडिलांना जेवायलाही दिलं नाही. ही गोष्ट आठवून ती रडत होती. मग तुम्ही एवढ्या संस्कारी होऊन का फिरता? सगळं सोडून का देत नाहीत? का म्हणून सगळ्यांची एवढी सेवा करताय? मग म्हणाल्या, बघ तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण आता विचार करते की जर सुरुवातीपासून काहीच बोलली नाही, तोंड उघडलं नाही, तर मग आता बोलण्यात काय अर्थ आहे? तसेही तू उत्तर दिल्यानंतर दोघेही एकदम शांत झाले आहेत. आता मला हवं ते करण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे. तू खूप धन्य आहेस ताई. तुझं खूप मन मोठं आहे. पण हो, इतकं मोठं हृदय माझ्याकडे नाही. हे ऐकून ती हसू लागली. आता मी माझ्या कुटुंबात आनंदी आहे, परंतु कधी कधी मला भूतकाळ आठवला की विचार करते की मी एक सुशिक्षित स्वातंत्र्य जीवन जगू शकत होते. माझी भूमिका कशी घ्यायची हे मला माहीत होतं. त्यानंतरही हे सर्व माझ्या बाबतीत घडलं. मग त्या सुनांसोबत काय काय होत असेल, ज्या फार काही शिकलेल्या नाहीत, जे स्वतःसाठी बोलू शकत नाही, विरोध करू शकत नाही आणि हो, ज्यांचे आईवडीलही त्यांच्या पाठीशी उभे नाहीत, त्या किती सहन करत असतील, किती ॲडजस्ट करून घेत असतील, या विचारानेच काळजी वाटते. कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.